केव्हाच उभं राहिलो इथं. ही विवाह नोंदणीचं काम आहे ना लय बोगस. आता या बाबूराव काय त्या बाईचं नाव शांता, बाबूराव आणि शांताचा विवाह जमावला. पण आता तेच आहे ना डेटिंग होतं आज त्यांचं. काय माणसं कधी येते काय माहिती. हॅलो बाबूराव. हा बोला. अहो म्हटलं डेटिंगला येणार होते ना तुम्ही. हा येतोय ना. हा मग या ना लवकर या ना. मॅडम येतील आता रस्त्यानीची मॅडम. त्याला कॉल करा ना मग. हा बरं बरं त्यांना करतो. येते ना लगेच. हो लगेच निघतो. हा त्या पडलेल्या घरापाशी या बर का. ते थोडं पडलेलं घर नाही का. तुमच्या वाला? हा म्हणजे आपलं जुनं ऑफिस. या या या. परत कसं आहे तुम्ही म्हणाल पोरगी पाहिली नाही पोरगी दिली नाही. हा नाही, या तुम्हाला सांगेन नाव हा, नोंदणी या. करेल तुमच्याकडे. हो या या. ओके. तर मॅडमला फोन लावू आणि एका परत यांचं लग्न लावून टाकू. म्हणजे 10,000 रुपये तरी भेटतील. ते आहे. हॅलो. हा बोला. अहो शांता मॅडम तुम्ही येणार होते ना आज. तुमचं हे ना डेट आहे ना. हो हो अहो मी रस्त्यानेच आहे ना. हा ते आमचे समोरचा माणूस आलेला आहे. तर बघा तुम्ही आता तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणते तुम्हाला नवरा पाहिजे नमस्कार सर. आणि त्यांना बायको पाहिजे असं आले. ते माझ्याजवळ आलेले. तुम्हाला यायला किती वेळ लागेल. एक 5 मिनिटात येते तुमच्या. रस्त्याने का तुम्ही. हो हो हा बरं या या. मी मीटिंग लावतो तुमची. हा बरं. या या. ऍक्च्युली ना काय विषय माहिती का. हा बोला ना. हा आपला पहिला ऑफिस होता. पहिला ऑफिस होता. हा हा. तर आता गिऱ्हाईक कमी झाले म्हणजे काम केलं तुम्ही ना. थोडं वरची गुंडी लावा. कारण कसं नाही, काय झालं? निगेटिव्ह इम्प्रेशन. गुंडी तुटली हो. बरोबर लावा. तुम्ही थोडस सांगा चला व्यवस्थित. गुंडी तुटली का. हा, गुंडी बरोबर राहू दे काय अडचण नाही. दाढी वगैरे करून आले असते तर दाढी काय झालं काढीत होतं ना काय. रानामध्ये. हा हा गाजर काढत का गाजर काढायचं. मग तुमचा फोन आला ना असं झालं लगेच. ओके. येतील मॅडम येते रस्त्याने. येऊ राहिला का. हा. पण तुम्ही पाहिलं ना मॅडम कसं आहे? हे बघा आवडतं का? आमचं विवाह नोंदणीचं काम आहे. आम्ही विवाह नोंदणीचं काम करतोय बरोबर फक्त की एवढं नाही? जुळून तुम्हाला कमिशन आहे ना 10 काय मी तुम्हाला की 5 वाढून देईल. नाही. फक्त हे बघा, तेवढं जुळून द्या. मी माणूस केलं जपणार व्यक्ती आहे सर. कारण सगळं हाताने करायला लागू राहिलं वगैरे. येते होईल ना आता मी आलोय म्हटल्यावर जुळून देईलच. आता तुमच्या बायकोला जवळपास 1.5 वर्ष 15 वर्ष झाले. 15 वर्ष 15 झाली. वर्ष तसं हाताने चालू आहे. आणि ते शोध घेतलाच नाही. काय शोध घ्या आता. बायकोचा शोध नाही घेतला वारली ती गेली. नाही. येतील मॅडम तर मी बोलल तुम्ही मध्ये बोललं का नाही. मी ओळख करून हो, देईन. चालेल. ओके हो. ओके. ते आले. या मॅडम. नमस्कार साहेब. नमस्कार. थोडा उशीरच झाला. हा हा. हा ते काय आहे गाडी ना थोडी पंक्चर झाली होती. असं असं हा रस्त्यात. स्कूटीवर आल्या का. हा स्कूटीवर आल्या का म्हणलं. नाही बसने आली. बसने आल्या. अच्छा बस बरोबर. पंक्चर झाली होती. बसचं टायर फुटला. हा हा. बरं हे आपलं बरं अरे मी मीटिंग करून द्यायचं राहिलं. नवरा मुलगा नाही आला का मग? नाही तेच सांगायचं राहिलं. हा हा. हे बाबूराव इंडपिरे नमस्कार. आणि हे शांताबाई. शांताबाई का. हा शांताबाई म्हणजे तुम्हाला दाखवला होता फोटो मी. हो. हा ते ये. येते का. हा आणि हे बाबूराव दाखवला होता फोटो. ते हे आता दाढी वाढल्यामुळे तुम्हाला हा तसं तसं वाटतं. वाटत. नाही तर ते केस काळे वगैरे करतात तेव्हा तो फोटो हा. काळे वगैरे. ते तुम्ही फोटो पाठवले ते याचा यांचा याचा दाढी नाही फक्त हा यांचा. हा हा. नाही त्या म्हणलं याचा आहे का असं. आज निघून गेलं तोंडातून. म्हणजे वाढ ऐकले. म्हणजे यांचा आहे का तो फोटो? हा यांचा हा photo आहे. तर तुम्ही मीटिंग तो फोटो थोडा करा. बरा होता हो. नाही ते फ्लॅश करून पाठवते ना. आता ओरिजिनल पाहा ना तुम्ही. फ्लॅश केला होता का? हा फोटो मध्ये लाईट जास्त असेल. लाईट जास्त वाढते. हा हा. तर मग तुमची मीटिंग चालू द्या. माझी एक अर्जंट मीटिंग आहे. फक्त 10 मिनिटात मी जाऊन लगेच आलो. लवकर या बरं का. हा लगेच आलो. मग त्या आलो का तुमचं जुळून मी देतो. हो. तुमचं काय प्रॉब्लेम बायको नाही तुम्हाला आणि तुमचं काय नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. नवरा तुम्हाला यांना नवरा पाहिजे तुम्हाला बायको पाहिजे विषयी तर सॉल्व आहे हो एकदम. चालेल. तर गोडी गोविंदाने तुम्ही बोलणं बाल- करून घ्या. हो. हा मी तर 10 मिनिटात आलो. चालेल चालेल. ओके हो. येऊ का. हो. मी काय म्हणतो आता आज पुढे लाजून चालेल का आपल्याला. हा बरं आहे की नाही. लाजून चालेल का सांग ना. हा. बरे बघ माझा प्रॉब्लेम आहे तुझा प्रॉब्लेम आहे बरोबर. तर आपण दोघांनी नाव विवाह नोंदणीमध्ये करेल. हां तर मग आपल्याला सरांनी फोन केला दोघांना पण. तर मग आपल्या दोघांची समोर भेट घालून दिली त्यांनी. हां तर मग तुला मी आवडतोय का नाही सांग.
तुला मी आवडतो की नाही मला सांग. तुम्ही ना हं? 5 मिनिटांनी सांगते. काय बरं लगेच नाही सांगणार का? हा लगेच नाही सांगणार. म्हणजे ना थोडासा विचार करीत. बरं कर विचार कर चांगला सांगणार. ते फोटोत गोंधळ झाला. मग तुम्हाला बोला फोटो त्याने काय केलं फोटो काढला पण त्याने फ्लॅश जास्त मारला. त्या फ्लॅशमुळे तुला वाटलं सर ढवळे दिसते तर मी आता पाहून घे ओरिजिनल म्हणजे काळा सावळा मी काय एकदम गोरा नाही. तुम्ही ओरिजिनल असेच आहे हो का? असेच हो. एकदम डांबरासारखे. नाही पूर्ण नाही ना हो. तुम्ही पाना हात पाय पाय काळे का जाका नाही नाही काय होतं मी रोज आहे ना उन्हातच राहतो. दाखव कोण घशी नाही दाखव का हात पाय? घासायचं काय काम आहे चमडेच त्या बापाचे भाज हा. ओरिजिनल चमडे ते हं? कसं तुम्ही तरी उन्हात जर उभे केले ना तर एक टायमाला तुम्ही काळ्या पडतात आणि मला किती उन्हात उभं कर तरी मी काळा पडणार नाही. एकदा ना ठेवा चमड्यात बदल राहतो. हा. हा असं म्हणत बाई काही नाही. तुम्हाला मी पसंत आहे का? मला तू पाय आता काय सांग तो फोटो जेव्हा पाहिला बी हा. सरांनी टाकला हा. तर मला इतका आवडला नुसतं तर 8 दिवसाचा पप्प्याच घे मी त्या फोटोच्या. हा म्हणलं लय भारी फोटो टाकला मला सरांनी 8 दिवसाच्या पप्प्या घे रात्रीची. हा असं मला लय आवडली तू हा. असं. हा बरं मी आवडलं की नाही तुला सांग ना आता. आता आहे ना तुम्हाला सांगते 5 मिनिटात. पण म्हणजे तुमचं कसं बायको कशी होती म्हणजे का गेली तुमची बायको? काय झालं हा. माझी बायको आहे ना पहिल्यांदा दिवस गेले हा. आणि दिवस गेल्यावर डॉक्टर तपासलं हा. तिला चालला होता 7वा महिना. हा. 7वा महिन्यात काय झालं तिला काही डॉक्टरनं बोजा बाजा उचलायला लावला नाही हा. आणि घरी काही करायला कोणी नव्हतं. हा. मग तिने अचानक पाण्याचे हांडे उचलले 2-3 हा. कांबरावं एक डोक्यावर एक डोक्यावर 2 घेतले. हा. अहो गेलं ना पोटात काळा निघाल्या. हा. काळा निघाल्या आणि ते मी घरी नव्हतो. हा. शेजारचे पाजारचे लोक शेजारी गोळा झाले गागायला लागली. हा. अहो तिला तिचा आत्मा गेला ना. हा. हा म्हणजे पोर मेलं पोट. पोरही मेलं ती मेली अरे दोघंही पण. लय वाईट झालं. लय वाईट झालं हो काय सांगायचं. एवढं मेहनतीनं हे करून मी काय? एवढी तकलीफ घेऊन काची तकलीफ? दिवस गेले तर बायकोला लाव कष्ट वाया गेले ना मावाले असं. हा हा. पण तिचा आत्मा गेला ना आई बाई. नाही आत्मा गेला तिचा विचारचा असं नव्हतं काढायला लागेल देवाला काय केलं काय नाही भाव असं. म्हणजे किती वर्ष झाली तुमच्या बाई? ते 15 वर्ष झाली. हा का? 15 हा, हा. काय सांगा माझी बायको अशी होती तुम्हाला सांगतो हा, कशी होती दिसा? एकदम गोरीपान. हा. हो हा. तुम्हाला जाकायचं आणि तिला दाखवायचं आणि तुम्हाला जाकायचं. हा. हा असं होतं काहीच बदल नव्हतं तुमच्यात आणि तिच्यात. हा. हो मग तेव्हापासून तुम्ही दुसरी केलीच नाही? नाही दुसरी करायला तयारी झाली ती हा. पण काय झालं पाहुणे यायचे हा. आणि मला पास नव्हते होते पुरी. त्या कोणाचं वय 70 कोणाचं वय 75 ते आलं म्हटलं आपलं वय 25 आणि कसं वय बसायचं आता. म्हणजे तुम्हाला पोरी पास होत नव्हत्या का तुम्ही पोरी? अहो मला डायरेक्ट मी पास नव्हतं करीत. पाहुणे यायचे मला पाहायला. पाहुणे यायचे पाहायला पण मग मला काय माहिती ते तुमचं वय मला पहिल्यांदा वय विचारायचे. म्हटलं माझं आता रनिंग चालू आहे म्हटलं 25. हा. हा. तुमचं 25 चालू? हा 25 चालू आहे आता. 25? हा तुम्ही तर फार पिकले आता. अगं पिकले काय सारखं मला उन्हात करावं लागतं ना काय? त्याच्यामुळे ते उन्हानं डवळे झाले. हा. हा. मी त्याला काही केमिकल लावित नाही किंवा काहीच नाही असं आहे. नाही तर आताचे पोरं पहा तुम्ही 50 वर्षाची माणसं आहे ना हेअर डाय करत्या काळ्या करत्या मग ते आपल्याला वाटतं पाहिजे यांचं काहीच वय नाही हा. म्हणून ते लोक फसवतात त्यांना. तसं आपलं ओरिजिनल आहे आपण कोणाला खोटं नाटक सांगत नाही काहीच नाही. हम्म. बरं आहे की नाही वरले काळे खाल्ले पावर डवळे की नाही म्हणजे लपविले काही समोर आहे ना हो. आणि मग तर असं होतं तर त्यांनी मला ना 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या बाया दाखवल्या. हा. हा. तर मग कसं काय पास करेल तुम्ही सांगा 25 वर्षाचा माणूस मग तुम्ही त्यांना पास नाही केलं? नाही कसं काय करेल सांगा तुम्ही सांग. जर तुमचं जर वय 30 असेल किंवा 25 असेल आणि जर तुम्हाला जर 60 वर्षाचा नवरदेव आणला तुम्ही पास करशाल का? का त्यांनी तुम्हाला पास नाही केलं? अहो असं कसं काय करेल तुम्ही सांगा ना. हं? बरं जाऊ दे. बरं तुमचं काय काय सांगा ना तुमच्या नवऱ्याचं. हा? अहो, आता काय सांगू मानावऱ्याचं. सांगा. मानावरा इतका प्रेमळ होता इतका मला जीव लावायचा. हां जे म्हणलं ते मला आणून द्यायचा. साड्या म्हणलं तर साड्या, दागिने म्हणलं तर दागिनं, खायला म्हणलं ते जे म्हणलं ते गुलाबजाम म्हणलं तर गुलाबजाम म्हण कोण, बर्फी म्हण कोण. म्हणजे खायला जायचं का? हा खायला जायचं नाही ना सगळं करायचं. इतकी माय हाऊस करायचा आम्हाला कुठं कुठं घेऊन फिरवायचा. हां पण काय झालं एक दिवस कोणाला पावा ना म्हणजे कोणाला पावतच नसेल आमचं सुख ना. हां मग तुम्ही रोज करायचं का मग काय बाहेर फिरणं येते. अहो म्हणजे असं आम्ही बाहेर जायचो ना फिरायला हां
तर ते लोक पाहिजे ना हा किती जीव लावतो याच्या हा जळायचे बा जळायचे हा जळायचे जळायचे, हा. बरोबर तुम्हाला समजलं आता. आता मला कळा जळायचे हा मग ते जळायचे ना हा. त्याच्यामुळे एक दिवस काय झालं अचानक आहे ना मानावरच्या छातीत कळ आली. छातीत कळ आली आणि मला त्याने शांते असा एकच आवाज दिला, शेवटचाच आवाज दिला बा. शेवटचा आवाज अरे अरे दिला. अरे लगेच जीव सोडला. अरे बाप, म्हणजे अटॅकच आला बा. आता काय सांगू तुम्हाला. जा 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 बा. हे बा आपल्या दोघांच्या सोबत आहे ना दुःख सारखंच आहे. तुम्ही रडू नका, ऐका हो ऐका, रडू नका. हे बा आपण कोणाला जवळ व्यथा का मांडल्या दोघांच्या सारखंच आहे. काही नाही, तुम्हाला तुमच्या जसं नवऱ्याने तुम्हाला अशी साथ दिली तशीच मी शेवटपर्यंत साथ देईल. तुम्हाला जे नाही ते देईल, तुम्हाला केळं देईल, तुम्हाला जे लागले ते खायला देईल. त्याचा काही विचार करू नका. काय हा? काय झालं. नाही तू मग ते बाळाच्या वारा एवढं हा. तर मी घालील ना. तू नको टेन्शन घेऊ. काय घालशाल. तुला जे लागले ते हा हा बरोबर की नाही. आणि मग तो आपण काबर नाही म्हणणार, तो आपण काबर नाही म्हणणार. हा. ते कसं आहे माहितीये का आता नवऱ्याच्या दुःखाने खचले ना मी. नाही आता का बाई ते मागच्या नवऱ्याचा विषय काढून नको. आता मी माझ्या बायकोचा पण विषय काढणार नाही. दोघांनी आता काय करायचं, आपण नवीन नवरा बायको. तुम्हाला सांगते मला जेव्हा आठवण आली ना त्यांची तेव्हा मी लगेच रडायला सुरुवात करते. अगं तो विषय सोडून दे आता. रडून रडून तुम्हाला सांगते लग्न झालं तेव्हा अशी होती. हा हा. रडून रडून आता अशी झाली पार. अहो तुम्ही ते म्हणते माझी बायको गेल्यापासून हा. मी जवळजवळ 5 वर्ष घराच्या बाहेर निघालो नाही. हा का घराच्या बाहेरच निघालो नाही. मधल्या मध्येच का? मधल्या मध्येच करायचो काय जेवण आणि खावण आणि झोपायचो. हा कोणाला दिसलं सुद्धा नाही बाहेर निघताना. हा असं. हा, एवढे पत्ते लावून धरले मी. तर तुमची तब्येत अशीच आहे पहिल्या नाही रे, लय भारी होतो. गुटगुटीत होती. पण आता थोडंसं काय झालं, हा. आता जगदुन्या पाहायची हा या अंग त्या अंग माणसाचं कसं राहतंय, हा. डोकं आउट होईल राहतं. हा. त्याला लोकांच्या पोराचे लग्न होते आहे, मात्र माणसाचे लग्न होऊ राहिले आणि आपल्याला काय झालं बा, मग जळायचा बा तुम्ही. जळायचं मी जळायचं. मग जळून जळून तुम्ही बारीक हा झाले. हा असं म्हणजे हात पाय बारीक झाले आणि पोट पुढं आले. पट पट आता त्या मग भात जास्त खातो ना मी, हा. भाताने पोट सुटलं पुढं. असं वाटलं तर वसरेल ते जर व्यायाम करीत राहिले ना मी. तुम्ही जर आले ना मग व्यायाम जर झाला ना मावाला तर मग भात कमी खायला जाईल. काच व्यायाम. मग तुम्ही शिकावशाल ना मला व्यायाम. मग जायचं ना सकाळी सकाळी. अहो मला तर जाग येत नाही ना, झोपलं तर जाग येत नाही. अशी गंमत आहे, उठवायलाच कोण नाही ना मला. हा. अशी जर गंमत झाली असं. म्हणून म्हणतोय आपलं आता व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका. हां तुम्हाला कायचीच अडचण येणार नाही. हां तुम्हाला जे लागलं ते देईल मी तुम्हाला. फक्त आता ते आले का सर आपले त्याला सांगून देऊ. सर पुढे गेले काय ते म्हणा 10 मिनिटात येतो म्हणा. आलो आलो आले, आले, आले. झालं का तुमचं बोलणं. हो आमचं झालं. हो अच्छा अच्छा मी मीटिंगला गेलो होतो. मिठाला 5 गेले? मिनिट. बरं. थोडा वेळ झाला. ओळख करून द्यायची नाही का ओळख झाली आमची. झाली. हा आमचं सगळं झालं. हो मग तुम्ही बोलणं सगळं पसंती झाली, सगळं झालं आमच्या एकूण नाही, राहायचं. नाही, पसंती नाही झाली अजून तशी. ते तर म्हणते नाही झाली. का हो? ते थोडं कलर मध्ये मार खात आहे ना त्याच्यामुळे थोडं. अहो, येवा मॅडम कसं राहतं माहिती आहे बा. हा आता दोघांचे वय म्हणजे आता बाकी त्यांचं सगळं चांगलं आहे. विषय काय माहिती का, वयाचा विषय दोघांचा. आता त्यांना या वेळेत आता एवढं शोधलं, एक तर आम्हालाच शोधावं लागतं, तुम्हाला तर माहिती शोधणं मुश्किल आहे. बरोबर. आणि कलर वर हे बघा तुमचं का पहिलं देवाने 2च कलर लावले. ऐका ऐका पहिलं लग्न असतं विषय वेगळा होता. तुमचं दुसऱ्याचं लग्न आहे. असं. एक तुमचा नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या बायकोचा बायकोचा प्रॉब्लेम problem, आहे. हो. तुमची बायको वारलेली आहे हो. आणि यांच्या नवऱ्याचं काहीतरी डिवॉर्स झालेला आहे. नाही, ते गेलेले. हा गेले वारलेले हा, का? अच्छा गेले. बरं ते बी वारले. हो. तर मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता मी काय विचार केला की बाबा बाबूराव आणि शांताबाईचं लग्न होईल बा, हा, हा, असा बरोबर. हिशोब माझा. तर हे बघा मी थोडं बोलतो मॅडम. बोला बोला बोला. हो. इकडे मॅडम तुम्ही आलो. हा विषय काय माहिती का, ह्या 15 एकर जमीन आहे. हा का 15 एकर जमीन आहे नाशिक मध्ये. नाशिक मध्ये. हा इंदिरानगरचे प्लॉट पडलेले 15 एकरचे प्लॉट पडलेले. हा एका प्लॉटची किंमत 10 ते 15 लाख रुपये. बापरे. आज माणूस कोटे दिशे. तुम्ही कलर बघताय, पुढचं भविष्य पण बघा. बरोबर. आता तुम्ही विचार करा. एवढी मोठी त्यांची जमीन आहे. हो फार जमीन 15 एकर प्लॉटिंगची जमीन म्हटल्यावर तुम्ही बरोबर. बरं तुम्ही थांबा. त्यांना आहे ना वकार सांगा. हा मस्त ओके. आपले ते प्लॉटची जी जमीन होती ती विकली का हो? का आहे आज नाही नाही प्लॉट पाडले ना. प्लॉट पाडले का ते 10 एकर 15 एकर होते. 15 एकर मध्ये. बरं बरं मी कन्व्हिन्स केले. हं. तुमची काय पसंती आहे, तुमचं काय नाही मला पसंत आहे. पसंत आहे, काय प्रॉब्लेम नाही मला नाही काही प्रॉब्लेम. त्याचा प्रॉब्लेम काय विचारू नाही. कायच प्रॉब्लेम ते तर बोलले माझा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. हो का. हा पहिल्यापासूनच नाही म्हणे, मी मजाक करत होतो म्हणे हो का. तुमची. पसंत आहे मला.
तुमचं मन पाहत होते ते. अच्छा अच्छा हा, हा. बरं चाल घेऊ चहा वगैरे घेऊ हॉटेलमध्ये. हा? चल, चल, हा. चल गाडी तिकड लावलेली, हो का? हा, इकडे इकडं. गाडी येत नाही ना. चला गाडीतच जाऊ चला. हा गाडीत जाऊ असं काय नाही, हळूहळू गुंता आता काय करू सोडलं सर जातं उद्याला भाऊ. तारीख काढून घेऊ लगेच. हा लगेच मग काल जमते त्यांची पंचायत आहे माई पंचायत आहे हा बरं चला करू बरं आहे का? पहिले आता हॉटेलला आम्ही जाऊ. कसं माहितीये का आपुलकीने वाट पाहू राहिले हो बरं. विषय केव्हा आम्हाला फोन काढून येईल? आलं तिकडूनच पंडित कडे जाऊ ना. हा, चालेल. हा, चला हो, बरोबर आहे ना? हा पंडित कडे जाऊ हो आणि तसंच जाऊ पुढे आपण. बस पुढे पुढे बस पुढे बस. नाही हा मी बस पुढे बरं बस तुम्ही हा? बस चल